दंडोत प्रणाम. ब्रह्मविद्या चिंतन ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून आपण व्हिडिओ, ऑडिओ, प्रश्नोत्तर या विविध उपक्रमाच्या माध्यमातून वासनिक नामधारक बोधवंतासाठी आपण चिंतन मनन करत असतो. संहार प्रकरण या विषयावर आपण चिंतन करत आहोत. आजची ही दुसरी रेकॉर्डिंग. सृष्टीची रचना जीवांच्या उद्धारासाठी परमेश्वर करतात. रचना झाल्यानंतर परमेश्वर सर्व जीवांना बोधाचं दातृत्व करतात. बोधाचं दातृत्व केल्यानंतर मग त्या बोधानुसार आपला उद्धार करून घ्यायचा का नाही, म्हणजे माळेकराच्या दृष्टांताप्रमाणे कोणी एक माळेकार माळ्यावर उभा असते आणि रस्त्याने एक वाटसरू जात असतो. मग तो माळेकार जो माळ्यावर म्हणजे मळा असतो त्या मळ्यावर उभा असतो, तो 2 वाटा प्रकाशतो, 2 वाटा सांगतो, या वाटा जाशी तर नगरापुरा पाटणावर परिपडा होशी, म्हणजे नगरपूर पाटण तिकडे जाशील आणि या रस्त्यानं जाशील तर चोरे वाघे तुला त्रास देतील. मग आता त्या जो वाटसरू आहे त्याला स्वातंत्र्य आहे कोणा रस्त्यानं जायचं. तो आग्रह करत नाही, कोण माळेकार, तू याच रस्त्यानं जा किंवा त्याच रस्त्यानं जा, फक्त रस्ते दाखवतो. तसं परमेश्वर अवतार धारण करतात. अवतार धारण केल्यानंतर बोध देतात, म्हणजे चारी पदार्थाचं ज्ञान. देवता, परमेश्वर, प्रपंच असे हे चारी पदार्थ आहेत. देवता जे आहेत या देवता जीवाला मोक्ष देऊ शकत नाहीत, फक्त अल्पस्वल्प सुख देऊ शकतात. परमेश्वर हा जीवाला मुक्त करणारा आहे आणि या प्रपंचाच्या माध्यमातून जीवाला आपला उद्धार करून घ्यायचा आहे. प्रपंच म्हणजे भौतिक त्रिगुणात्मक हा प्रपंच आहे. पंचमहाभूत आणि 3 गुण अशाप्रमाणे चारी पदार्थाचं परमेश्वर ज्ञान करवतात. ज्ञान केल्यानंतर त्या जीवाची स्वतंत्रता आहे. बोध म्हणजे जीवेश्वरा भाव उमटणे. मग आता पुढे काय करायचं? ईश्वराला समर्पित व्हायचं का प्रपंचामध्येच रममाण व्हायचं? काक सुकरा दृष्टांताप्रमाणे, काक म्हणजे कावळा, सुकर म्हणजे सुवर म्हणजे डुकर, त्या प्रपंचामध्ये त्या अमेध्यामध्येच निवडत राहायचं का इष्टरूप क्रियेकडे यायचं? हे त्या जीवाचं स्वतंत्र आहे. मग परमेश्वर बोध दिल्यानंतर जो एखादा जो जीव आहे तो अनुसरतो, म्हणजे 56पर्यंत परमेश्वर त्याची वाट पाहतात. म्हणजे दंडी, दर्शी, स्पर्शी, कुचमर्दनी या 4 अवस्था आहेत. त्यामध्ये दर्शी अवस्था संपेपर्यंत परमेश्वर त्या जीवाची वाट पाहत असतात आणि मग परमेश्वर उदास होतात. तरी तो एखादा जीव 56च्या नंतर 60व्या वर्षी, 70व्या वर्षी किंवा अंतसमयापर्यंत देहपर्यंत पुरुष ओलाची असते. तो प्रत्येक गोष्टीला अनुसरणाला सुद्धा उरलेला आहे, म्हणजे केली क्रिया वाया जात नाही. एखादा जीव शेवटीच्या घटकानुसार अनुसरल्याच्या 2 घटकापुरती म्हटलेला आहे. 2 घटिका किंवा शेवटचा काळ 56च्या नंतरचा काळ तो जर अनुसरला, ईश्वराला समर्पित झाला, दुःखाची मध्ये पोळ असेल, दुःख असेल तर त्याचं अनुसरण हे प्रायश्चितावारी गेलं, म्हणजे प्रायश्चित, त्या अनुसरण प्रायश्चित घडलं एक प्रकारचं. म्हणजेच चतुर्विधीला तडा गेला. चतुर्विधीला तो जाणार होता, तो चतुर्विधीला तो जात नाही. चतुर्विधी त्याची चुकली, म्हणजे क्षाळनीय पडली आणि मग त्याने ज्या काही क्रिया केलेल्या आहेत किंवा त्याच्या ठिकाणी ईश्वराविषयी, परमार्गाविषयी परिष्ठ क्रिया त्याने केलेल्या आहेत. ईश्वराच्या ठिकाणी नामस्मरण, भजन, पूजनादी क्रिया केलेल्या आहेत, साधनाच्या ठिकाणी क्रिया केलेल्या आहेत. तर त्यानुसार परमेश्वर आहेत त्याला फळाधिके त्याला होत राहतील. फळाधिके या सृष्टीत त्याला पुनଃसंबंध होणे नाही, पण चतुर्विधी चुकली, फळाधिके होतात. अशाप्रमाणे परमेश्वर त्याला नरकापासून चुकवतात आणि पुढील सृष्टी तो उद्धरणार. पुढील सृष्टीमध्ये भरवशान उद्धरू शकतो तो जीव. म्हणून शेवट का होईना ईश्वराला समर्पित झाला पाहिजे. तसं पाहिलं तर
छप्पनीपर्यंत परमेश्वर वाट पाहतात. ते योग्य वेळेत अनुसरलं फारच चांगलं, पण तरीही तो अनुसरला नाही, तरी शेवटच्या काळाच्या अगोदर तरी त्याचं अनुसरण हे महत्त्वाचं आहे. मग हे पाहत असताना आपण संहार या प्रकरणाकडे आपण जात आहोत. संहार जे प्रकरण आहे, हे संहार प्रकरण परमेश्वर आपल्या भक्तांना निरूपण करत असताना संहार प्रकरणाचं जे पहिलं सूत्र आहे, हे पहिलं सूत्र कोणतं आहे हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत.